Hello dear students, welcome back all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar. Today's lecture of career oriented course, certificate course in human resource management. In today's lecture, we have discussed importance of international HRM. Okay, in today's lecture, we have discussed importance of international HRM. Dear students, in previous lecture, we have already discussed the concept of IHRM. IHRM stands for International Human Resource Management. And in previous lecture, we have discussed meaning, definitions of IHRM, then difference between domestic HRM and IHRM, and which types of employees managing in international ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. डिअर स्टुडंट, आपण या ठिकाणी करिअर ओरिएंटेड कोर्स, सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट यासाठीचा स्टडी करतो आहे. आपण इंटरनॅशनल ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय, त्याचे मीनिंग, डेफिनेशन्स हे ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डिस्कस केले. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलवरती ह्यूमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करताना नक्की कोणत्या प्रकारच्या ह्यूमन रिसोर्सचे मॅनेजमेंट केले जाते ते देखील प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले. मग त्यामध्ये 3 टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट होम कंट्री एम्प्लॉईज, होस्ट कंट्री एम्प्लॉईज आणि थर्ड कंट्री एम्प्लॉईज. या तिन्ही प्रकारच्या एम्प्लॉईजचे, या तिन्ही प्रकारच्या ह्यूमन रिसोर्सचे मॅनेजमेंट या इंटरनॅशनल ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. त्याचबरोबर इंटरनॅशनल ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट का केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे, त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे ते आपण अनेक पॉईंट्सच्या आधारे आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी इम्पॉर्टन्सी ऑफ इंटरनॅशनल HRM. फर्स्ट इम्पॉर्टन्सी ऑफ इंटरनॅशनल HRM इट इज मॅन पॉवर अवेलेबिलिटी. सेकंड इज emphasis on core competency. Third is reorganization. Fourth is competition for human resources. Fifth is technological changes. Then need for workforce empowerment. Next is managing expatriates and last is compensation. तर इंटरनॅशनल लेवलवरती ह्यूमन रिसोर्सचे मॅनेजमेंट का करावे त्याची इम्पॉर्टन्सी वन बाय वन आपण पुढे डिस्कस करूया. इंटरनॅशनल ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे ग्लोबल ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट हे काय आहे, या ठिकाणी ह्यूमन रिसोर्सचे मॅनेजमेंट कशासाठी केली पाहिजे ते आपण पाहतोय, त्याची इम्पॉर्टन्सी पाहतोय. तर अनेक रिझन्स आहेत की त्या रिझन्समुळे इंटरनॅशनल लेवलवरती जे ऑर्गनायझेशन रन होत असते, जी कंपनी रन होत असते, त्या ठिकाणी जो ह्यूमन रिसोर्स काम करतो आहे त्यांचे मॅनेजमेंट हे करणे इम्पॉर्टंट असते. कारण या मॉडर्न इरामध्ये या अनेक गोष्टींचे इम्पॉर्टन्सी वाढलेली आहे. अँड IHRM इज अबाउट द वर्ल्ड वाईड मॅनेजमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्सेस. International human resource management is the process of procuring, allocating and effectively utilizing human resources in multinational corporation. Okay, international human resource management, it means it is the process of procuring, allocating and effectively utilizing human resources in a multinational corporation. 1991 नंतर LPGमुळे इंडस्ट्रियलायझेशनचे एक्सपान्शन वाढले आणि त्यामुळे इंटरनॅशनल ट्रेड आणि ग्लोबलायझेशन या रिझन्समुळे जी काही कंपनी आहेत, जी काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या इंटरनॅशनल लेवलवरती ट्रेड करतात, त्या ठिकाणी जो ह्यूमन रिसोर्स काम करतो आहे त्यांचे मॅनेजमेंट हे करावे लागते. मग इंटरनॅशनल ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट याची इम्पॉर्टन्सी काय. फर्स्ट इम्पॉर्टन्सी आहे मॅनपॉवर अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी ऑफ डिझायर्ड मॅनपॉवर अफेक्ट्स अ फर्म्स डिसिजन टू हायर लोकल्स और एक्सपाट्रिएट्स. ओके, availability of desired manpower affects a firm's decision to hire locals for
expatriates and multinational employees often hire locals for lower level jobs except for some countries such as the Middle East, which import people even for labor and other low paid jobs. The most skilled and professional assignments, quality of educational system, availability of scientists and engineers, and quality of management schools play an important role in a firm's decisions to hire locals or expatriate. तुम्हाला तर माहिती आहे की इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कोणत्या टाईप्सच्या एम्प्लॉयचं मॅनेजमेंट करावे लागते. तर या ठिकाणी होम कंट्री एम्प्लॉईज, होस्ट कंट्री एम्प्लॉईज अँड थर्ड कंट्री एम्प्लॉईज या 3 टाईप्सच्या एम्प्लॉईजचे मॅनेजमेंट करावे लागते. मग जी काही कंपनी आहे ओके, जी इंटरनॅशनल लेवलवरती रन होते, त्या ठिकाणी तो एम्प्लॉई काम करतो आहे, परंतु तो एम्प्लॉई कशा प्रकारे रिक्रूट केला पाहिजे, तो मॅनपॉवर कशा प्रकारे रिक्रूट केला पाहिजे, त्यांची अवेलेबिलिटी कशी केली पाहिजे याचा डिसिजन घेता यावा, यासाठी इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे इम्पॉर्टंट आहे. अँड जेव्हा मॅनपॉवर रिक्रूट करायचा असतो त्यावेळेस तो लोकल घ्यावा का तो एक्सपाट्रिएट्स घ्यावा, हा डिसिजन अनेक त्या इंटरनॅशनल लेवलवरती ज्या कंपनी रन होत असतात त्यांना घ्यावा लागतो. कारण की ती एकतर कंपनी इंटरनॅशनल लेवलवरती रन होत असते, काम करत असते. मग त्या ठिकाणी जो ह्युमन रिसोर्स काम करणार आहे तो कसा पाहिजे, तो क्वालिटेटिव्ह पाहिजे, त्याच्याकडे सगळे स्किल्स पाहिजे, अनेक गोष्टींचं नॉलेज पाहिजे, त्याला चांगल्या प्रकारे काम करता आले पाहिजे, त्याचा परफॉर्मन्स हा बेस्ट असला पाहिजे. तोच वर्कर्स ती कंपनी या ठिकाणी रिक्रूट करू शकते. ओके, मग तो डिसिजन घेण्यासाठी की मॅनपॉवर कशा प्रकारे अवेलेबल करायचा, ओके, तो लोकलचा घ्यायचा का तो या ठिकाणी एक्सपाट्रिएट्स घ्यायचा, याचा डिसिजन घेता यावा, यासाठी इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर जेव्हा एम्प्लॉई हायर केला जातो ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात. त्या जॉब पोझिशनवरती राईट पर्सन हा त्या ठिकाणी हायर केला जातो आणि तो हायर करताना अनेक गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातात. मग त्या ठिकाणी स्किल्ड वर्कर किंवा सेमी स्किल्ड, अनस्किल्ड असे वर्कर्स त्या जॉब पोझिशननुसार सिलेक्ट केले जातात. मग हे सिलेक्ट करताना त्यांचे क्वालिफिकेशन, त्यांचे नॉलेज, स्किल्स अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातात आणि त्या चेक केल्यानंतरच त्या ठिकाणी तो एम्प्लॉई, तो ह्युमन रिसोर्स रिक्रूट केला जातो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशासाठी केली पाहिजे, तर जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये अनेक जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात आणि त्या राईट जॉब पोझिशनसाठी राईट पर्सन रिक्रूट करता यावा, तो सिलेक्ट करता यावा. आणि हा एम्प्लॉई कसा सिलेक्ट केला पाहिजे, आयदर तो लोकल सिलेक्ट करायचा का तो एक्सपाट्रिएट सिलेक्ट करायचा, याचा डिसिजन घेता यावा, म्हणून इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे केले पाहिजे. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टन्सी आहे IHRMची, ती म्हणजे इम्पॅसिस ऑन कोअर कॉम्पिटन्सी. पोस्ट liberalization, many organizations have started focusing on their core competency and businesses are being organized around that. A core competency is a unique strength of an organization which may not be shared by others, and this may be in the form of unique financial resources or manpower resources or marketing capability, technological capability. If the business is organized on the basis of core competency, it is likely to generate competitive advantages. IHRM म्हणजेच इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का केली पाहिजे, त्याची सेकंड इम्पॉर्टन्सी काय, इम्पॅसिस ऑन कोअर कॉम्पिटन्सी. जी काही कंपनी आहे त्या कंपनीची एक युनिक स्ट्रेंथ असते ओके, त्याची एक युनिक स्ट्रेंथ असते, त्याच्या बेसिसवरती ती कंपनी योग्य त्या प्रकारे त्या ठिकाणी रन होत असते. मग प्रत्येक कंपनीची वेगवेगळी स्ट्रेंथ आहे. फॉर एक्झाम्पल एका कंपनीकडे
फायनान्शियल रिसोर्सेस जास्त असतील, एखाद्याचे मॅनपॉवर रिसोर्सेस, मार्केटिंग कॅपेबिलिटी किंवा टेक्नॉलॉजिकल कॅपेबिलिटी, अशा अनेक त्यांची स्ट्रेंथ असते आणि त्या स्ट्रेंथच्या बेसिसवरती ती कंपनी रन होत असते. आणि इफ द बिझनेस इज ऑर्गनाइज्ड ऑन द बेसिस ऑफ कोर कॉम्पिटन्सी and it is likely to generate competitive advantages. जर एखादी कंपनी, एखादा बिझनेस जर कोर कॉम्पिटन्सीच्या बेसिसवरती बिझनेस करीत असेल, ऑर्गनाइज होत असेल, तरच ते जे काही त्यांची कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस आहेत ते त्या ठिकाणी मिळवू शकतात. म्हणून IHRM म्हणजेच इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे इम्पॉर्टंट असते. देन नेक्स्ट या ठिकाणी इम्पॉर्टन्सी आहे ती म्हणजे रिऑर्गनायझेशन. ओके, अलॉंग विथ रिस्ट्रक्चरिंग देअर हॅज बीन emphasis on reorganization too. Many companies are restructuring their organization structure by thinning their management levels and expanding span of control. This organization has created need for additional skills on the part of the organizational human resources and which can be made by appointing new managerial talents. अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत. ओके, त्या ऑर्गनायझेशनचं जर रिऑर्गनायझेशन केले तर अनेक बेनिफिट्स त्या कंपनीला प्राप्त होत असतात. आता हे रिऑर्गनायझेशन आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये करता येऊ शकते, तर या ठिकाणी ॲक्विजिशन, मर्जर किंवा टेकओव्हर या फॉर्ममध्ये ते रिऑर्गनायझेशन कंपनी होऊ शकते. त्याचबरोबर हे जे काही वर्ड रिऑर्गनायझेशन आहे त्याला अजून अनेक नावाने ओळखले जाते. त्यामध्ये रिअरेंजमेंट, रिस्ट्रक्चरिंग, रिफॉर्म किंवा रिशेफल, रिफॉर्मेशन किंवा रिइस्टॅब्लिशमेंट. अनेक कंपनी काय करतात, तर जी काही कंपनी आहे त्यांची ऑलरेडी जी काही कंपनी रन होते त्याच्यामध्ये काहीतरी ओके टॅलेंट, नवीन टॅलेंट त्यांना अवेलेबल व्हावे, त्यांची जी कंपनी आहे ती अजून एक्सपांड व्हावी, त्याची ग्रोथ व्हावी, यासाठी हे रिऑर्गनायझेशन त्या कंपनीचे करत असतात. किंवा अनेक प्रॉब्लेम्समुळे देखील ती कंपनी रिऑर्गनाइज होत असते. मग जर या कंपनीची रिऑर्गनायझेशन करायची असेल तर त्यासाठी एक प्रोसेस असते. मग त्यामध्ये अनेक स्टेप्स इन्वॉल्व असतात. मग त्यामध्ये फर्स्ट स्टेप कोणती, तर स्टार्ट विथ द युअर बिझनेस स्ट्रॅटर्जी. जी काही कंपनी रिऑर्गनाइज होणार त्याची काहीतरी स्ट्रॅटर्जी ठरवली पाहिजे. जर स्ट्रॅटर्जी त्यांची बेस्ट असेल तरच त्यांची बिझनेस त्या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारे स्टार्ट होऊ शकतो. त्यानंतर आयडेंटिफाय स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस इन द करंट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. त्यांचं जे काही करंट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे त्यामधील त्यांची वीक पॉईंट काय आहे, त्यांची स्ट्रेंथ काय आहे ते आयडेंटिफाय केली पाहिजे. त्यानंतर कन्सिडर युअर ऑप्शन्स अँड डिझाईन अ न्यू स्ट्रक्चर. जेव्हा एखादी कंपनी रिऑर्गनाइज्ड होत असते मग ती मर्ज करायची दुसऱ्या कंपनीमध्ये, का एखादी कंपनी ॲक्विजिशन करायची किंवा टेकओव्हर करायची. ओके, मग ती कंपनी कोणत्या स्ट्रक्चरमध्ये रिडिझाईन करायची आहे, ते स्ट्रक्चर काय आहे ते त्यांना ठरवता आले पाहिजे. कम्युनिकेट द रिऑर्गनायझेशन अँड लॉन्च युअर कंपनी रिस्ट्रक्चर अँड ॲडजस्ट ॲज नेसेसरी. तर अशा अनेक स्टेप्सच्या आधारे कंपनीचे रिऑर्गनायझेशन होत असते आणि कंपनीचे रिऑर्गनायझेशन केल्यामुळे त्यांना अनेक न्यू मॅनेजरल टॅलेंट्स मिळू शकतात. त्याचबरोबर जे अनेक ह्युमन रिसोर्स आहेत त्या ह्युमन रिसोर्सचे म्हणून हा डिसिजन घेता यावा. ओके, कंपनी कोणत्या फॉर्ममध्ये रिऑर्गनाइज करायची, ओके, तो कोणत्या स्ट्रक्चरमध्ये रिऑर्गनाइज करायची याचा डिसिजन घेता यावा. म्हणून IHRM हे करणे आवश्यक आहे. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे कॉम्पिटिशन फॉर ह्युमन रिसोर्सेस. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टन्सी काय आहे IHRMची, ती म्हणजे competition for human resources. With the entry of foreign firms in the Indian industrial scene, nature of competition for human resources has changed, and foreign firms, particularly those operating in a sector such as consultancy, merchant banking, investment banking, etc., and computer software companies
of Indian origin have put lot of competition for acquiring managerial talents. IHRM करण्याचे आणखीन एक इम्पॉर्टंट त्याचे महत्त्व काय, तर कॉम्पिटिशन फॉर ह्युमन रिसोर्सेस. कारण की या ठिकाणी ही जी काही इंटरनॅशनल कंपनी आहे त्या ठिकाणी ती कंपनीची ग्रोथ करायची असेल, ओके, त्याला मार्केटमध्ये टिकून राहायचे असेल तर बेस्ट प्रोडक्ट तयार केले पाहिजे. बेस्ट प्रोडक्ट तयार करायचे असेल, बेस्ट सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड करायची असेल तर त्या ठिकाणी जे प्रोडक्शन फॅक्टर्स आहेत ते बेस्ट यूज केली पाहिजे. मग त्या ठिकाणी मनी, मटेरियल, मेथड, मशिनरी आणि ह्युमन रिसोर्स म्हणजे मॅनपॉवर यांचे कॉन्ट्रीब्युशन जास्तीत जास्त त्यांना मिळाले पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी मार्केटमध्ये ओके कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकून राहायचे असेल तर त्या कंपनीला अनेक एफर्ट्स घ्यावे लागतात आणि कॉम्पिटिशनमध्ये ओके ह्युमन रिसोर्स हा या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ह्युमन रिसोर्स जर क्वालिटेटिव्ह त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, त्याच्याकडे स्किल्स जास्त असतील तर ती कंपनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऑल ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करू शकतात. त्याचबरोबर जे फॉरेन फर्म्स आहेत त्या फॉरेन फर्म्स काय करतात की ज्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स बेस्ट आहे, एम्प्लॉईज बेस्ट आहेत, ज्या सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊ शकते त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि त्याचबरोबर ज्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा मर्चंट बँकिंग, कन्सल्टन्सी, ऑपरेटिंग सेक्टरमध्ये या फॉरेन फर्म्स पर्टिक्युलरली काय होत असतात, ऑपरेटिंग होत असतात. म्हणून कॉम्पिटिशन फॉर ह्युमन रिसोर्सेस, जे काही ह्युमन रिसोर्ससाठीचे कॉम्पिटिशन आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस प्राप्त करायचे असतील त्यासाठी IHRM करणे महत्त्वाचे आहे. आणि या मॉडर्न इरामध्ये अनेक गोष्टींचे जे काही स्ट्रक्चर आहे ते चेंज झाले आहे आणि म्हणून हे इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इम्पॉर्टंट असते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे टेक्नॉलॉजिकल चेंजेस. विथ द रिमूव्हल ऑफ रिस्ट्रिक्शन्स ऑफ टेक्नॉलॉजी import and acquisition, many organizations have opted for newer technologies and increased use of computers has added another dimension to technological innovation. या मॉडर्न इरामध्ये ओके अनेक न्यू टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत आणि या टेक्नॉलॉजीच्या चेंजेसमुळे हे इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करावे लागते. कारण की आफ्टर LPG ओके लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनमुळे काय झाले आहे की जे काही आपले बिझनेसेस होते त्या बिझनेसवरील रिस्ट्रिक्शन्स हे रिमूव्ह करण्यात आले आणि त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन एक्सपान्शन झाले आणि जे काही आपल्या या ठिकाणी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कॉम्प्युटर्सचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीमध्ये देखील वारंवार इनोव्हेटिव्हपणा आला, त्यांचे इनोव्हेशन झाले आणि त्यामुळे जे एम्प्लॉईज आहेत ओके जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांना त्या टेक्नॉलॉजीजचे त्या जे काही मशिनरी आहे त्यांचे नॉलेज दिले पाहिजे, त्याचे ट्रेनिंग त्यांना दिले पाहिजे आणि हे ट्रेनिंग त्यांना देता यावा. त्याचबरोबर ती मशिनरी आहे ओके ती टेक्नॉलॉजी आहे कशा प्रकारे ऑपरेट केली पाहिजे ओके म्हणून यांचे नॉलेज, त्यांचे ट्रेनिंग त्या ह्युमन रिसोर्सना देता यावे यासाठी ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट हे इंटरनॅशनल लेवलवरती केले पाहिजे. त्याची हे आणखीन एक महत्त्वाचे इम्पॉर्टन्सी आहे की टेक्नॉलॉजी चेंज झाल्यामुळे आणि ज्या चेंज झालेल्या टेक्नॉलॉजी आहे त्यांचे ऑपरेटिंग कसे करायचे, त्यांचा वापर कसा करायचा, त्या मशिनरीज त्या टेक्नॉलॉजी कशा प्रकारे हँडल करायचा याचे नॉलेज त्या ह्युमन रिसोर्सना देता यावे यासाठी IHRM हे इम्पॉर्टंट आहे. कारण की आत्ता सध्या अनेक ऑर्गनायझेशनमध्ये कॉम्प्युटर्सचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो आणि मॉडर्न इरामध्ये जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्यांच्यामध्ये इनोव्हेटिव्हपणा हा सारखाच येत असतो. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्सी आहे ती म्हणजे नीड फॉर वर्कफोर्स एम्पॉवरमेंट.
workforce empowerment, there has to be change in mindset as well as there should be change in skills of workforce. Throughout the world, there has been increasing emphasis on workforce empowerment, and that is giving them authority matching their responsibilities, and the role of HRM is crucial in both these respect. Need for workforce empowerment म्हणजे जी काही आपली कार्यक्षमता आहे, जी काही त्यांचे कार्य करण्याचे बळ आहे ते सक्षम करण्यासाठी ओके या IHRMची गरज या ठिकाणी दिसत आहे. जी काही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये अनेक जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात. प्रत्येक जॉब पोझिशनचे त्यांचे राईट्स, त्यांची ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज या ठरलेल्या असतात. मग त्या जॉब पोझिशनसाठी जो एम्प्लॉईज सिलेक्ट केलेला आहे त्या एम्प्लॉईजना त्यांचे काम दिलेले असते. त्याने कोणते काम केले पाहिजे, कशा प्रकारे केले पाहिजे याचे नॉलेज, त्याचे ट्रेनिंग त्या वर्कर्सना दिले जातात. परंतु त्या वर्कर्सना त्यांना जे काही काम दिले आहे, जी काही त्यांची जॉब पोझिशन आहे त्यानुसार त्यांची जर जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ओके ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना दिली असेल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना अनेक डिसिजन घेण्यासाठीची अथॉरिटी त्यांना दिली असेल तरच ही जी काही वर्कफोर्स एम्पॉवरमेंट आहे ती या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकते. ओके गिविंग देम अथॉरिटी मॅचिंग देअर रिस्पॉन्सिबिलिटीज, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीनुसारच त्यांना त्या त्या ठिकाणी जे काही डिसिजन घ्यायचे आहेत ते डिसिजन घेण्याची अथॉरिटी दिली तर त्यांची वर्कफोर्स एम्पॉवरमेंट इन्क्रीज होऊ शकते. यासाठी इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वर्कफोर्स एम्पॉवरमेंट देअर हॅज टू बी अ चेंज इन माइंडसेट ॲज वेल ॲज दिस शुड बी चेंज इन द स्किल्स ऑफ वर्कफोर्स. वर्कफोर्स एम्पॉवरमेंटमुळे काय होते तर जे वर्कर्स आहेत, जे ह्युमन रिसोर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्यांचा माइंडसेट या ठिकाणी चेंज करता येतो. फॉर एक्झाम्पल ओके जी एखादी मॅनेजरची जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनवरती जो एम्प्लॉई काम करतो आहे त्याला त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीनुसारच काही अथॉरिटी त्या ठिकाणी दिली तर तो त्या ऑर्गनायझेशनप्रती पॉझिटिव्ह डिसिजन घेऊ शकतो, त्याचा माइंडसेट या ठिकाणी चेंज होऊ शकतो. त्याचबरोबर त्याची जी काही स्किल्स आहेत ओके त्याचे स्किल्स या ठिकाणी आपल्याला जास्त दिसणार आहे, त्याचं बिहेवियर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे असे बेनिफिट्स त्या कंपनीला मिळवता येऊ शकतात. यासाठी हे IHRM इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट या ठिकाणी इम्पॉर्टन्सी आहे इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची, ती म्हणजे मॅनेजिंग एक्सपाट्रिएट्स. ओके तुम्हाला एक्सपाट्रिएट्स म्हणजे काय हे माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. एक्सपाट्रिएट कोणाला म्हटले जाते तर पीपल वर्किंग आउट ऑफ देअर होम कंट्रीज. ओके पीपल वर्किंग आउट ऑफ देअर होम कंट्रीज ऑल्सो नोन ॲज एक्सपाट्रिएट्स. एक्सपाट्रिएट्स कोणाला म्हटले जाते तर पीपल वर्किंग आउट ऑफ देअर होम कंट्रीज ऑल्सो नोन ॲज एक्सपाट्रिएट्स. Identifying and recruiting the right personnel with desired skills for international assignment, it is also extremely important to provide them with conducive environment to get their optimum output, and expatriates also contribute significantly to international remittances. International human रिसोर्सचे मॅनेजमेंट काय केली पाहिजे तर जो एक्सपाट्रिएट एम्प्लॉईज आहेत त्यांचे मॅनेजमेंट योग्य त्या पद्धतीने करता यावे यासाठी इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करायचे असेल तर त्या ठिकाणी जो ह्युमन रिसोर्स काम करतो आहे त्यांचे या ठिकाणी रिलेशनशिप चांगले असावे, त्यांनी एकत्र येऊन व्यवस्थितपणे काम केले पाहिजे. त्याचबरोबर त्या ह्युमन रिसोर्ससाठी ओके त्यांनी अनेक स्ट्रॅटर्जीज आखल्या पाहिजेत, अनेक डिसिजन्स चांगल्या प्रकारचे घेतले पाहिजे, त्यांची डेव्हलपमेंट करता यावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि जे काही एम्प्लॉईज आहेत
जे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात, मग ते इंटरनॅशनल असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी त्यांचे जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन घेता आले पाहिजे. आणि हे कॉन्ट्रीब्युशन कधी मिळू शकते, तर तो ह्युमन रिसोर्स बेस्ड असेल, त्याच्याकडे स्किल्स चांगले असतील, त्यांचे नॉलेज चांगले असेल, तो परफॉर्मन्स बेस्ड करत असेल. त्याचबरोबर जो एम्प्लॉई आहे, ओके, तो त्या ठिकाणी काम करतोय, त्या एम्प्लॉईजला अनेक फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या, त्यांची डेव्हलपमेंट केली आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये कंडन्सिव्ह एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट झाले तरच त्या ऑर्गनायझेशनला ऑप्टिमम आउटपुट प्राप्त होऊ शकतात. म्हणून इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे करणे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर लास्ट इम्पॉर्टन्सी आहे ती म्हणजे कंपेन्सेशन. ओके, लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टन्सी आहे इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची, ती म्हणजे कंपेन्सेशन. Compensation means what? Compensation refers to the financial remuneration that employees receive in exchange of their services. तर कंपेन्सेशन म्हणजे नक्की काय? तर जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये तो वर्कर काम करतोय. तो काम करतोय म्हणजे काय करतोय? तर त्या कंपनीमध्ये त्या ऑर्गनायझेशनची जी काही गोल्स असतील, त्यांची जी काही ॲम्बिशन्स असतील, ते अचीव करण्यासाठी, ते फुलफिल करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी तो कॉन्ट्रीब्यूट करतोय, त्या ऑर्गनायझेशनला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. मग त्याने त्या ऑर्गनायझेशनला काय केले? सर्व्हिस प्रोव्हाइड केली, त्या ठिकाणी काम केले आणि त्याने केलेल्या कामाचा रिटर्न्स म्हणून ती ऑर्गनायझेशन त्याला कंपेन्सेशन प्रोव्हाइड करीत असते. अँड अ गुड कंपेन्सेशन सिस्टम शुड बी डिझाईन विदिन द रेग्युलेटरी framework of the country and the operation of multinational employees and should be able to attract and retain the best available talent. तर ही जी काही कंपेन्सेशन सिस्टम आहे ती जर गुड कंपेन्सेशन सिस्टम असेल तरच त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये अनेक एम्प्लॉईज ॲट्रॅक्ट होऊ शकतात. त्याचबरोबर त्या एम्प्लॉईकडे जे नॉलेज आहे, जी काही स्किल आहे, ते बेस्ट स्किल टॅलेंट त्या ठिकाणी त्या कंपनीला अवेलेबल होऊ शकते. त्याचबरोबर कंपेन्सेशन त्या एम्प्लॉईजना कशासाठी प्रोव्हाइड केले पाहिजे, तर जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी. ओके, त्यांनी जास्तीत जास्त इफिशियंटली काम करावे, एम्प्लॉईजना काम करण्यासाठी प्रवृत्त करता यावे, त्यांना मोटिवेट करता यावे आणि त्यांचा या ठिकाणी हाय लेवल ऑफ परफॉर्मन्स अचीव करता यावा, म्हणून कंपेन्सेशन ती कंपनी त्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करीत असते. मग या ठिकाणी आता ही कंपनी इंटरनॅशनल लेवलवरती काम करते, मग त्या ठिकाणी होम कंट्री, होस्ट कंट्री, थर्ड कंट्री या ठिकाणची अनेक एम्प्लॉईज मॅनेज करावे लागतात, त्यांचे मॅनेजमेंट करावे लागते, त्यांचे कंपेन्सेशन कसे त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले पाहिजे, कसे रिटर्न्स त्यांना दिले पाहिजे याचा डिसिजन घेता यावा, म्हणून इंटरनॅशनल लेवलवरती ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे करावे लागते. तर असे अनेक रिझन्स आहेत की त्यांच्यासाठी इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. मग इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची फर्स्ट इम्पॉर्टन्सी काय, तर मॅनपॉवर अवेलेबिलिटी, सेकंड इज एम्फॅसिस ऑन कोर कॉम्पिटन्सी, थर्ड इज रिऑर्गनायझेशन, फोर्थ इज कॉम्पिटिशन फॉर ह्युमन रिसोर्सेस, देन नेक्स्ट इज टेक्नॉलॉजिकल चेंजेस, देन नीड फॉर वर्कफोर्स एम्पॉवरमेंट, मॅनेजिंग एक्सपाट्रिएट्स अँड लास्ट इज कंपेन्सेशन. या अशा अनेक रिझनसाठी हे इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे महत्त्व काय आहे ते अनेक पॉईंट्सच्या आधारे डिस्कस केले आहे. लक्षात ठेवायचे आहे की इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर बिझनेसचे या ठिकाणी एक्सपान्शन करायची असेल, त्याची ग्रोथ करायची असेल, त्याची डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्या ठिकाणी जो ह्युमन रिसोर्स काम करतोय त्यांचे योग्य त्या पद्धतीने मॅनेजमेंट हे केले पाहिजे. आणि त्या त्या ह्युमन रिसोर्सचं मॅनेजमेंट केले तर अनेक बेनिफिट्स त्या कंपनीला प्राप्त होत असतात. त्याचबरोबर त्या ऑर्गनायझेशनची जी काही गोल्स आहेत, त्यांची जी काही ॲम्बिशन्स आहेत ते टाईम टू टाईम अचीव करता यावी यासाठी देखील हे मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे आपण इम्पॉर्टन्सी ऑफ इंटरनॅशनल HRM आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केली आहे.
Okay, thank you.